नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू आदिवासी शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतीतून भरघोस उत्पन्न योग्य भाव मिळत नसल्याने आदिवासी शेतकरी चिंतेत. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. केवळ पावसाच्या पाण्यावरच शेती केली जात असायची, परंतु आता पारंपरिक भात शेती सोबतच येथील शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कालवे, ओढे अशा माध्यमातून पाणी उपलब्ध होते, त्या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळला आहे. भेंडी, गवार, दुधी, हिरवी मिरची तसेच पालेभाज्याची पिके शेतकरी घेतात. यावर्षी हवामान चांगले असल्याने भाजीपाला पिकांचे उत्पन्न भरघोस आले आहे, मात्र दर योग्य मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ नावापुरतीच आहे. त्या ठिकाणी किरकोळ भाजीपाला विक्रेते बसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वाशी, पुणे, वापी, सुरत अशा ठिकाणी भाजीपाला नेऊन विकणे शक्य होत नाही. शहरी भागातील व्यापारी येऊन हा भाजीपाला कवडीमोल भावाने घेऊन जात होते, परंतु आता स्थानिक युवक सुद्धा भाजीपाला व्यापारात उतरले आहेत. भाजीपाला व्यापारामधून युवकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे, तर शेतकऱ्यांनीही आपल्या भाजीपाला पिकाचे योग्य पैसे मिळत असल्यामुळे त्यांचाही आर्थिक फायदा होत आहे. डहाणू तालुक्यातील चारोटी परिसरातून दररोज साधारणपणे 20 ते 22 क्विंटल गवार, 10 ते 12 क्विंटल भेंडी, 5-6 क्विंटल दुधी तसेच 2 ते 2.5 क्विंटल हिरवी मिरची व इतर हिरव्या पालेभाज्या हे तरुण विकत घेतात. घेतलेला भाजीपाला 5 ते 6 टेम्पोच्या माध्यमातून वाशी, पुणे, वापी, सुरत येथील घाऊक बाजारपेठेत पाठवला जातो. स्थानिक आदिवासी युवक शेतकऱ्याकडे पिकलेला हा भाजीपाला चांगला बाजारभावाने विकत घेत होते, परंतु भाजीपाला पिकाची बाजार समित्यांमध्येही आवक वाढल्याने शेतकऱ्यांच्या मालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. गवार 30 रुपये, मिरची 35-40 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे, परंतु किरकोळ बाजारात हाच दर गवार 50 रुपये तर हिरवी मिरची 60 रु किलो असा मिळत आहे. जिल्ह्यातच नवीन बाजार समिती उपलब्ध व्हावी अशी मागणीही आता शेतकरी करत आहेत. चौकट, डहाणू तालुक्यात मिरची 1135 हेक्टर, टोमॅटो 34 हेक्टर, मोबळी मिरची 115 हेक्टर, गवार 68 हेक्टर, भेंडी 22 हेक्टर, वांगी 87 हेक्टर, दुधी 24 हेक्टर, चवळी 16 हेक्टर, मुळा 53 हेक्टर, पालेभाज्या 78 हेक्टर अशा क्षेत्रावर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. रिपोर्टर इंडियन न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर. मला काही एवढे जास्त बोलता येणार, पण तरी पण आता आम्ही हे बघा ना, हे आम्ही पूर्ण शेत लागवड करत असते, भात शेत लागवड असते, त्यानंतर आम्ही मिरची लागवड करतो. तर खरोखरच भाव जर चांगला भेटला असता तर आमचा पण फायदा झाला असता ना. आम्ही दुसरीकडे काही कुठे कामाला गेलो नसतो. असं एक म्हणजे जर भाव जर भेटला नाही ना, आम्ही लॉसमध्ये गेलो तर पुढच्या वर्षी आम्ही सोडून देणार शेती ना. आमच्याकडे असं पण आहे का, मी कर्ज घेतो, लोक आमच्याकडे इकडे कर्ज घेत नाही, सोसायटी घ्यायला घाबरतात. मग आमच्याकडे ज्या बाया घरी आहेत ना, ते आमच्या इथे कामाला येतात, त्यांना 200 रुपये दिवस समज देतो. मग त्यांच्या पण कुठेतरी त्यांना पण कुठेतरी एक मजुरी भेटते. असं मी माझा एकटाचा फायदा होत नाही, आमच्या पाड्यातल्या माणसाला बायांचा फायदा होतो. असं पण आहे. कृषी बाजार समिती झाली पाहिजे का नाही? हो, झायला पाहिजे ना. झाली कधीपासून होत नाही. आम्ही त्याची वाट बघतोय. आम्हाला अजून तरी व्यापारीच आमचा माल देतात. आता तुमचा व्यापारी भाजीपाला वगैरे नेतात तर काय भाव देतात ना, काय तुमची त्याच्यामध्ये कधी फसवणूक वगैरे करतात? तर पहिल्यानं गेल्या वर्षी 35 भाव होता, यंदा 60-65 भाव आहे आता. म्हणजे काय किती फरक किती झाला ना. जरा हे मिरची आता चांगली आहे म्हणून नंतर मिरची जरा हे झाली, खंडत गेली का मग 40-45 भाव, 40 रुपये भाव म्हणजे मिळेल त्या भावांती देणार. हे आता जोस मिरचीला म्हणून आता चांगली मिरची आहेत, नंतर काय जास्त हे कमी झालं का मग ते मिरची अशी होतात, मग ते भाव पण तसाच. पण आता हा भाव जो आहे तो कोण ठरवला? ते व्यापारीच ठरवतात, शेतकरी थोडा ठरवतात, नाही ठरवत. तर तुमच्याकडे कुठे येऊन घेऊन जातात ते भाजीपाला? इथे आम्ही इथेच इथेच देतो. इथेच व्यापारी येतात. म्हणजे जास्त भाव माल असला तर इथे येतात, नाही तर कमी माल असला आम्ही चालून देतो.